नमस्कार. मावळ सत्य लायब्ररीमध्ये मी रामदास वाडेकर. मावळ तालुक्यात मकर संक्रांतीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. संक्रांत हा सण महाराष्ट्रात प्राचीन काळापासून सर्व राज्यामध्ये साजरा करतात आणि सण साजरा करण्यापाठीमागे एक महाराष्ट्रीयन प्रथा आहे की गंगा नदी ज्यावेळेस उगम पावली तेव्हापासून हा सण साजरा करतात. हा सण 3 दिवसामध्ये साजरा केला जातो. पहिल्या दिवशी भोगी म्हणजे सर्व भाज्या मिक्स भाज्या एकत्र करून त्याची भाजी, आणि त्याच्या पाठीमागे एक म्हण पण आहे की न खाई भोगी तो सदा रोगी. हे पहिल्या दिवसाचं महत्त्व. दुसरा दिवस आहे तो मेन मकर संक्रांतीचा, आणि हा सण प्राचीन काळापासून याच्यासाठी करतात की प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपल्या पतींना दीर्घ आयुष्य लाभावं. पतींच्या दीर्घ आयुष्यासाठी वौसा एकमेकींच्या असं देतात की सीतेचा वौसा, म्हणजे प्राचीन महत्त्व आहे याला. सीतेचा वौसा, रुक्मिणीचा वौसा, जन्मी वौसा ह्या म्हणीप्रमाणे सर्वजण एकमेकींना वौसत असतात, हळदी कुंकू देत असतात. आणि त्याच्यानंतर सूर्य हा दक्षिणायनातून उत्तरायणात जात असतो. त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे कणाकणाने सूर्य हा वाढत असतो. त्यानंतर शरीराला उष्णता मिळावी ह्यासाठी तीळ आणि गूळ एकत्र करून तिळगूळ घ्या गोड गोड बोला ह्या म्हणीप्रमाणे जे काही म्हणजे कोणाच्या एकमेकांच्या मनात जे क्लेश असतात त्या तिळगूळ देऊन कमी करण्याचा प्रयत्न ह्या दिवशी केला जातो. आणि सर्व म्हणजे हा सण महिलांना साजरा करण्यासाठी म्हणजे काही विषयच लागत नाही, कारण ह्या सणा नटणं थटणं पतींना दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून पण साजरा करतात. आणि ह्या निमित्ताने एकमेकींचे मनात जे काही क्लेश असेल ते सुद्धा दूर होतात. तिसरा दिवस असतो हा किंक्रांतीचा. त्या दिवशी लहान मुलांच्या पाठीमागे जर काही इडाबिडा असेल तर त्यांचं बोवणहाण केलं जातं. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.